नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण डायनामिक कृषी मॉडेल अंतर्गत बटाटा पिकाचे जे नियोजन केले होते तर त्याचा एक आढावा घेण्यासाठी आज आपण इथं आलो आहोत। तर साहेब तुमचं नाव सांगा। माझे नाव श्याम दिलीप जेंडे, गाव गाव पिंपळे खालसा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे। तर आपण आता हे तुमच्या वावरामध्ये बटाट्याचं पीक घेतलं, ह्याची व्हरायटी कोणती आहे? KFC3 म्हणून व्हरायटी आहे याची। हे कशासाठी यूज केला जातो? हा कंपनीचा बटाटा म्हणून आमच्या इथे संबोधले जाते। हा कंपनीचा बटाटा चिप्स बनवण्यासाठी तयार केला जातो थोडक्यात। चिप्स बनवण्यासाठी हा बटाटा वापरला जातो, हो, म्हणजे वेपर्सचा बटाटा आहे हा, वेफरचा बटाटा, बरोबर। वेपर्सचा बटाटा। आता हा या प्लॉटचे दिवस किती झालेत? हा प्लॉट कंप्लीट आज 20 तारखेला 35 दिवसांचा प्लॉट झालेला आहे। 35 दिवसांचा प्लॉट झाला आणि 35 दिवसांचा प्लॉट हा जवळपास आता आपल्या मांडीला लागायला लागला, बरोबर? बरोबर, अख्खा प्लॉट फुलरत आलेला आहे चांगला, हो हो, म्हणजे लवकरच त्याची फुलधारणा पण झालेली आहे। हो। आणि आता आपण हे जे डायनामिक कृषी मॉडेल अंतर्गत आपल्या प्लॉटला जी इंडिकेमची औषधं वापरली आहेत, परत इजिप्शियन कंपनीची जी खतं आपण वापरली आहेत, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, काय फरक आहे नेमका? एक नंबर रिझल्ट म्हणावं लागेल साहेब या खतांचा। कारण आपण सांगितल्याप्रमाणे मी योग्य प्रमाणामध्ये ती खतं वापरली। खतांचा इजिप्त केम कंपनीची जी खतं आहेत त्याचा रिझल्ट खरोखर एकदम सुपर रिझल्ट आहे। कारण आता 2 दिवसापूर्वी आमच्या इथे भरपूर प्रमाणात पाऊस झाला आणि पाऊस पडायच्या आधीच मी ती इजिप्शियन कंपनीची खतं संपूर्ण प्लॉटला पाण्यावर सोडलेली आहे मी। त्याचा रिझल्ट असा सांगतो साहेब, प्लॉट हा पूर्णपणे पिवळा पडायला लागला होता, परंतु ती खतं सोडल्यामुळे ना पाऊस भरपूर प्रमाणात होऊन देखील पाऊस होऊन देखील ना आमचा प्लॉट पूर्णपणे आता तुम्ही पाहतायच एकदम संपूर्णपणे हिरवा आहे, हिरवागार प्लॉट। आणि माझ्या सोबतचे जे मित्र आहेत त्यांनी जे लागवड केलेली आहे बटाट्याची, त्यांचे प्लॉट बरेचसे खराब झालेले आहेत आणि पिवळे देखील पडलेले आहेत, पिवळे। आणि आता आपल्या याला फवारणी पण झाली इंडिकेमच्या औषधांचा, आपण जो स्प्रे घेतला होता, तर आता तुमचा 35व्या दिवसापर्यंत येसपर्यंत तुम्हाला वाटतं कुठेतरी बाबा गोंगाट आहे का, कुठं एखादं पान पिवळं पडलंय, करपा वाटतोय बघा, असं काय? अजिबात नाही साहेब। आता आमच्या गावामध्ये भैरवनाथ कृषी सेवा केंद्र आहे, ते जे शेळके चालवत आहेत, की त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वेळोवेळी आम्हाला फवारण्या करायला सांगितल्या होत्या। आणि मग त्यामुळे आम्ही काय केलं की प्लॉटला घोंगाट यायच्या आधीच किंवा कुठल्याही प्रकारचा रोग यायच्या आधीच त्यांचं आम्हाला मार्गदर्शन असतं की 2 दिवस आधी फवारणी उरकून टाका। मग त्यामुळं आम्ही पहिली फवारणी 25व्या दिवशी घेतली, त्याच्यामुळं रिझल्ट म्हणजे चांगल्या प्रमाणात आलेला आहे थोडक्यात। हो, म्हणजे जे त्याच्यावर प्रादुर्भाव होणार होता कीटकांचा, तर तो झालेला नाही दिसत याच्यामध्ये। कीटकांचा प्रादुर्भाव नाही, त्यात करपाई कुठे दिसत नाही अजूनही, नाही का? हो हो। आणि आता आपल्या 10-10 दिवसाच्या गॅपने फवारण्या राहणार याला। करप्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर साहेब, तुम्ही पण मला तुम्ही जे शेड्यूल सांगितलं होतं त्या शेड्यूल प्रमाणे इंडिकेम कंपनीचे औषधं आपण याच्यावर वेळोवेळी फवारत आलेलो आहोत। आता मागच्या वर्षीचा आपला पण अनुभव म्हणजे चांगला, बऱ्यापैकी चांगला रिझल्ट आहे। तुम्ही मागच्या वेळेस धना, मेथी असेल ही पिकं तुम्ही आमची 100% बऱ्यापैकी काढून दिली आहेत, आमची म्हणजे 100% चांगली काढून दिलेली आहेत। मग तुमचं मार्गदर्शन पहिलं असल्यामुळं ते जे शेळके यांच्या सानिध्यातून थोडक्यात नाही का तुमची आम्हाला थोडक्यात ओळख झाली आणि त्या ओळखीचाच फायदा आम्हाला तुमच्या मार्गदर्शनामुळे होत आहे थोडक्यात। आता थोडक्यात सांगायचं म्हटलं तर आपण जे इंडिकेम कंपनीची पहिले आम्ही ज्याची फवारणी केली, तर फवारणीचा रिझल्ट एकदम सुपर आलेला आहे म्हणतो। त्याच्यामुळं बाकीच्या प्लॉटपेक्षा आमच्या प्लॉटची वाढ ही बऱ्या प्रमाणात झालेली आहे, म्हणजे चांगल्या प्रमाणात झालेली आहे। 35 दिवसांचा प्लॉट हा थोडक्यात मांडीला आता लागते बघा म्हणतो साधारणतः। आणि फुलांची संख्या देखील एकदम चांगल्या प्रमाणात आहे। त्यानंतर पाने देखील मोठी आहेत, पाने एकदम फ्रेश पानं दिसत आहेत, फ्रेश पान आहे। आणि बाकीच्यांमध्ये आम्ही पाहिले तर तसं थोडे पिवळे प्लॉट आहेत, थोडी उंचीला अजूनही कमी आहेत। तुमचा जरा अजून उंच पण प्लॉट झालाय, ढपाळलाय, मेन म्हणजे आता रान असं झाकल्यासारखं फुटवे झालेले आहेत, फुटवे झाले। बाकीच्यांच्या नुसतं एक शेवडी काड्या चाललेल्या आहेत वर बऱ्यापैकी, नाही का? हो हो, असं ते जुळताना दिसतं आपल्याला, बरोबर। आता हे जे आमचं जे कृषी मॉडेल आहे, हे जे आम्ही नियोजन तुम्हाला देतोय, हे तुम्हाला असं वाटतं का हे सगळ्या शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे? आणि वापरलंच पाहिजे, 100% माझं म्हणणं आहे की सर्व शेतकऱ्यांनी वापरले पाहिजे। कारण पारंपरिक शेती करण्यापेक्षा आधुनिक पद्धतीने शेती कशी करता येईल आणि आपलं उत्पादन कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन कसं आपल्याला मिळवता येईल, तर हे फक्त तुमच्यासारखे जे मार्गदर्शक असतात, ऍग्रिकल्चरचे डॉक्टर जसे असतात तसेच तुम्ही आम्हाला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करत असतात। आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली असेल किंवा आमचे ते जे शेळके असतील, भैरवनाथ कृषी सेवा केंद्राचे ते ओनर आहेत, की त्यांचं मार्गदर्शन असेल वेळोवेळी, तर अशा आपल्या चांगल्या जाणकार माणसाच्या सल्ल्याने शेती जर केली, वेळच्या वेळी फवारण्या केल्या, तर माझ्या मते नक्कीच उत्पादन भरघोस प्रमाणामध्ये वाढणार आहे।
चालेल साहेब, धन्यवाद तुम्ही आमचा वापरल्याबद्दल. आणि आपण लवकरच या प्लॉटचा पार्ट 2 पण आणू, जेव्हा हा प्लॉट हार्वेस्टिंग राहील त्यावेळेला. आता जनरली काय या वेपर्सच्या बटाट्याला कोणी म्हणतं की आवरेज जास्त बसत नाही, तर आमचा प्रयत्न आहे की वेपर्सच्या बटाट्याचा आवरेज जास्तीत जास्त काढायचा, जो आपल्या रेग्युलर पेक्षा जास्त जाईल. नक्कीच भेटू आपण पुढच्या भागात. धन्यवाद.